ओके बरोबर. दरम्यान हरीश एक उत्कृष्ट गोलंदाज कर्जत संघाकडून आणि सुंदर फटका आणि या फटक्यामध्ये ताकदही तेवढीच होती आणि हळूच तटवलेला स्क्वेअर कटला मारलेला खणखणीत दणदणीत चौकार आणि या चौकाराने धावसंख्या होते ती 5 पंजा. हरीश की ज्याने या कर्जत संघाची मोड बांधले आणि कर्जत संघाला बांधून ठेवले असा हरीश उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि हा पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा हा चौकार होतोय का पाहूया आणि क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण असफल. पुन्हा एकदा चौकार खणखणीत दणदणीत चौकार आणि आता मात्र हरीश सर गोंधळलेले आहेत काय करू मी. आणि निश्चितच ज्यावेळी गोलंदाजाला चौकार षटकार किंवा गोलंदाजाकडून अवांतर धावा जातात त्यावेळी गोलंदाज थोडासा बिथरतो आणि त्याची लाईन लेन तो विसरून जातो हे मी स्वानुभवाने सांगू शकतो. सामन्याचे पहिल्या षटकाचे किती चेंडू 3 चेंडू झालेले आहेत आणि या 3 चेंडूवर 9 धावा जमवण्यामध्ये महाड बिरवाडी संघाला यश आलंय. आणि हे 2 खंदे फलंदाज आहेत. या आधीच्या दोन्ही साखळी सामन्यामध्ये त्यांनी घणाघाती फलंदाजी केलेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू हरीश सर यांचा आणि हा चेंडू थोडासा बॅटवर नीट आलेला नाही. तिथे संभाजी आहे छावा आणि फक्त 1 धाव मिळते. थोडंसं कमबॅक होते ते हरीश सरांकडून फक्त 1 धाव या चेंडूवरती. धावा होत आहेत त्या 10 4 चेंडूत 10 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि काय सुंदर फटका मारलेला आहे पण पाहूया झेल होतोय काय आणि झेल बाद. हरीश यांना एक महत्त्वपूर्ण एक मोहरा टिपण्यामध्ये यश आलेले आहे. ते आमचे विजय सरांची बहुमोल अशी विकेट त्यांनी पटकावलेली आहे आणि निश्चितच अमोल सरांनी हा कॅच पकडलेला आहे आणि कॅचेस विन मॅचेस असं आपण म्हणतो. जो एक कणा होता बिरवाडी संघाचा तो कणाच मोडून काढलेला आहे हरीश सरांनी. किशोर सरांनी हा सुंदरसा झेड पकडलेला आहे. आपण याआधी पाहिलं की बिरवाडी संघांनी खालापूर संघाच्या विरोधामध्ये 100 पार केली होती. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती आणि त्या फलंदाजीचा जलवा पुन्हा या ठिकाणी क्वार्टर फायनलच्या निर्णायक सामन्यामध्ये त्यांना दाखवावा लागेल. परंतु नुकतेच त्यांच्या आघाडीचे फलंदाज विजय सर माघारी परतलेले आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी तितकेच तोडीसतोड असणारे प्रशांत माने सर आलेले आहेत. दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहेत. 50-50 असं समीकरण म्हणावं लागेल. दरम्यान हरीश सर मराठीचं वातावरण पाहायला मिळतंय ते बिरवाडी संघामध्ये. गेल्या वर्षी या ठिकाणी पेन प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वतीने सामने आयोजित केले होते आणि त्या सामन्यांचा अंतिम विजेता हा कर्जत संघ ठरला होता आणि त्यावेळी त्यांच्याशी अंतिम सामना खेळण्यासाठी आमचा टीचर्स फायटर पेन हा संघ पात्र ठरला होता आणि उत्कृष्ट अशी लढत त्या ठिकाणी झाली होती. आणि आज देखील लागोपाठ 2 वर्ष
या कर्जत संघाकडून आमच्या या मैदानावर खूप छान असं प्रदर्शन केलं जातं आहे. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर असं कामगिरी त्यांच्याकडून पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 बाद 10 अशी अवस्था झाली ती महाड बिरवाडी संघाची. दुसरं झालं दुसरं षटक घेऊन येत आहेत ते सुभाष मोडक, ज्यांनी षटकार मारून आधीच्या सामन्यात विजय मिळवून दिला होता. असे सुभाष मोडक. अर्धा घेऊ थोडा थोडा चला. आणि कटर बॉलर, परंतु तेवढ्याच पद्धतीने सुंदर असा हा फटका जातोय. नलावडे सरांच्या बॅटमधून येतोय आणि हा खणखणीत दणदणीत पुन्हा एकदा चौकार. स्कोर होतोय तो 14. आणि कटर महाड संघाचे खेळाडू असे आहेत की हम भी कुछ कम नाही हे दाखवून देणार आहेत. आणि त्याचं प्रत्यय आधीच्या 2 संघ बिरवाडी 11 संघ, बिरवाडी 11 संघ अतिशय लढाऊ बाण्याचा आहे आणि छत्रपतींच्या राजधानीच्या भूमीतून आलेला हा संघ आहे आणि निश्चितच त्यांच्यामध्ये लढाऊ बाणा हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओके, बिरवाडी 11 आम्हाला रायगडच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी वेगवेगळे संघ 12 संघ आले आणि आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं, कारण खेळाडूंशिवाय संघांशिवाय स्पर्धा पार पडू शकत नाही. आणि ते मोलाचं सहकार्य आमच्या निमंत्रित संघांनी केलं, त्याबद्दल त्यांचं मी आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो त्यांना. दरम्यान पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा हा उंच तटावलेला चेंडू आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव पूर्ण होते आणि मला वाटतं एकाच धावेवर समाधान मानले. कदाचित 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु चौकाराची अपेक्षा केली असेल आणि रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी ढिली पडली असेल. बिरवाडी 11 संघाचं वैशिष्ट्य आहे की आजच्या दिवसामध्ये 100 पार धावा त्यांनी केल्या होत्या त्या खालापूर सारख्या एक जबरदस्त बॉलिंग अटॅक असणाऱ्या संघाच्या विरुद्ध. आणि हा मारलेला लॉंग ऑफ वरून षटकार. काय सुंदर फलंदाजी. म्हणजे बघा, आमचे 2 फलंदाज जरी बाद झाले असतील तरी आम्ही हार पत्करणार नाही आणि आम्ही आमचा पवित्राही बदलणार नाही. त्याच पवित्राने त्याच आक्रमकतेने धावा जमवण्यात बिरवाडी 11 संघ यशस्वी ठरतोय. धावा होत आहेत 21. आमचे अत्यंत सुपरिचित सुप्रसिद्ध नागले सर की गेली कित्येक वर्ष गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि एखादा सामना झाला तर त्याचे सगळे रेकॉर्ड्स त्यांच्या डिक्शनरीमध्ये अवेलेबल असतात. आणि पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र नीट काय बॅटवर आलेला नाही, पण 1 धाव मात्र क्षेत्ररक्षक रोखू शकले नाहीत. या एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती डबल दुरी 22. 2 बाद 22. 2-2-2. तंबूत माघारी परतलेत ते विजय कांबळे आणि प्रशांत माने सर. पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि अक्रॉस टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. फलंदाजाला काही तो कळलेला नाही आणि निर्धाव असं चेंडू होतोय. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत त्या 22, म्हणजे 11च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत त्या बिरवाडी 11 संघाने. कर्जत विरुद्ध
बिरवाडी 11 यांच्यामध्ये क्वार्टर फायनलचा असलेला हा सामना आणि याची ओके पहिली 3 षटकं झाल्यानंतर पाणी पुरवलं जाईल याची नोंद घ्या. प्रत्येक संघाच्या 12व्या खेळाडूला विनंती किंवा आपण पंचांची परवानगी घेऊन मैदानात जावं. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले ते संभाजी पथारे सर. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज. बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जातोय. एक धाव घ्यायचा चोरटा प्रयत्न होता आणि ती धाव घेण्यामध्ये यश मिळतंय ते दोन्ही फलंदाजांना. दरम्यान हा चेंडू अवांतर वाईड आणि सिंगल अशा 2 धावा या चेंडूवर मिळालेल्या आहेत. आमचे पंत अक्षय म्हात्रे आणि शैलेश वाईडच्या स्वरूपात 1 धाव आणि 1 धाव घेतलेली अशा एकंदर या चेंडूवर 2 धावा. संभाजी पथारे सरांचा पहिला चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर होता आणि त्याच्यावर 2 धावा मिळालेल्या आहेत त्या बिरवाडी संघासाठी. बिरवाडी संघाचे 2 खंदे फलंदाज जरी माघारी परतले असले तरी किल्ला मात्र लढवत आहेत हे 2 फलंदाज. आणि हा चेंडू पाहूया काय होतंय. लेग स्टंपच्या बाहेर LBWचं अपील होतं पण ते अपील फेटाळलं जातं शैलेश सरांकडून आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव वाढते आणि या एका धावेने संघाच्या खात्यातसुद्धा भर पडते आणि संघाची धावसंख्या होते ती 25. 2 बाद 25. काहीसा सुस्थितीत आलेला बिरवाडी संघ आणि पथारे सर मात्र अजिबात हात खोलून देत नाहीत. अतिशय सुंदर चाणाक्षपणे गोलंदाजी त्यांची होते. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन मिळते. या चेंडूवर फक्त 1 धाव. 6 षटकांच्या षटकांमध्ये चेंडूला 1 धाव मिळणं म्हणजे विशेष काही नाही. गोलंदाजाची उत्तम कामगिरी असंच म्हणावं लागेल कारण या ठिकाणी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. आणि हा मात्र टाकलेला आहे चौकार. अतिशय सुंदर. नलावडे सरांच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत दणदणीत ठिकाणी चौकार आणि चौकार. षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. धावा झालेल्या आहेत त्या 30. 30 फॉर 2. टाकलेला आहे चौकार. अतिशय सुंदर. पुन्हा एकदा संभाजी सर आणि या ठिकाणी चर्चा होती षटकार येत नाही आणि आमचं म्हणणं ऐकलेलं आहे. पुन्हा एकदा चौकारानंतर षटकार. बिरवाडी 11 संघ की फारशी कदाचित प्रेक्षकांमधून अशा अपेक्षा नव्हती की इतकं सुंदर खेळाचं प्रदर्शन होईल पण त्यांनी सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवत उत्तम असं प्रदर्शन केलेलं आहे. आणि हा चेंडू मात्र थोडासा बाहेर जातोय. 1 धाव वसूल केलेली आहे. पंचांचा निर्णय येतोय वाईड आणि या एकंदर 2 धावा सर. धावा होत आहेत त्या 38. विठू माऊली कर्जत विरुद्ध बिरवाडी 11 आणि काय फटका आहे आणि काय सुंदर कॅच देखील आहे. सुपर डुपर कॅच. जबरदस्त. कोण आहेत ते क्षेत्ररक्षक. सुभाष मोडक. पुन्हा एकदा सुभाष. सुंदर. आणि अशी जर क्षेत्ररक्षणाची साथ असेल तर निश्चितच गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी हुरूप येत असतो. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. दोन्ही फलंदाज सेटल झाले होते स्थिरावले होते आणि धावसंख्येला एक चांगला आकार देत आहेत असं वाटत असतानाच
पुन्हा एकदा एक हिरा तंबूमध्ये परततोय. बाद होत आहेत ते प्रवीण सर बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत प्रदीप समुद्रे. पाहूया ज्ञानेश्वर आणि समुद्रे सर हे दोघे जण आता संघाची धुरा कशी काय सांभाळतायत. पुन्हा एकदा संभाजी सर. आणि वाह, बॅटची हलकेच कड घेतली आणि ती विकेट किपरने चेंडू सहजपणे टिपलेला आहे आणि पुन्हा एकदा विकेट. या षटकामध्ये संभाजी सरांना 2 विकेट घेण्यामध्ये यश आलेलं आहे. त्यांच्या षटकामध्ये धावा गेल्या, परंतु धावा जरी गेल्या असल्या तरी बहुमोल अशा 2 विकेट घेण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. सोळा धावा दिल्या या षटकामध्ये, पण जे फलंदाज स्थिरावले होते ती फलंदाजीची जोडी तोडण्यामध्ये त्यांना यश आलेले आहे. आणि नुकताच आलेले समुद्रे सर यांना तर त्यांनी 0वर बाद केलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती होते आणि 3 षटकाची समाप्तीनंतर धावा होत आहेत त्या 38. 4 बाद 38. धावा काही वाईट नाहीत, परंतु 4 विकेट गमावलेल्या आहेत त्या बिरवाडी 11 संघाने. षटक घेऊन आलेले आहेत ते सुभाष मोडक सर. आणि हा छान प्रयत्न होता आणि तो प्रयत्न हुकलाय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार आणि हा चौकार. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं विकेट किपर आणि गलीच्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि 4 धावांचं एक गिफ्ट मिळालेलं आहे ते बिरवाडी संघाला. धावा या 4नी वाढत आहेत. धावा होत आहेत 42. 4 बाद 42. अतिशय सुंदर असं क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. कधी गोलंदाज हवी होतोय तर कधी फलंदाज हवी होतोय आणि क्षेत्ररक्षण तर काय लाजवाब आहे कर्जत संघाचं. पुन्हा एकदा मोडक सर ओव्हर द विकेट मारा आणि हा फटका मला वाटतंय गॅप मध्ये जाऊ शकतो आणि चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती ज्ञानेश्वर. आणि ज्ञानेश्वर या नावाबद्दल काय बोलायचं. विकेट मारा आणि हा फटका मला वाटतंय गॅप मध्ये जाऊ शकतो. एक ज्ञानेश्वर माऊली की ज्यांनी विश्व शांतीचा संदेश जगाला दिला आणि हे दुसरे आमचे ज्ञानेश्वर गुरुवर्य जे बॅटच्या माध्यमातून धावांची खैरात करत आहेत. आणि आता मात्र ज्ञानेश्वर माऊली फसलेले आहेत. पाहूया झेल होतं का नाही. आणि हे जीवदान, आणि मला वाटतं हे जीवदान खूपच महागात पडणार आहे ते कर्जत संघाला. कर्जत संघ क्षेत्ररक्षणामध्ये खूपच अग्रेसर आहे, परंतु आता मात्र त्यांच्याकडून चूक झाले आणि ज्ञानेश्वर यांचा एक सुंदर असा सोप्पा झेल सुटतोय आणि जीवदान मिळतंय ते ज्ञानेश्वर सरांना. 47 धावा खात्यावर जमा होत आहेत त्या बिरवाडी संघाच्या. 4थं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या काय वाईट नाहीत, पण 4 धावा गेलेल्या आहेत. आणि काय हा चेंडू, काय कमबॅक आहे. अतिशय सुंदर चेंडू. ओके, लक्षात येत नाही, लक्षात येत नाही. हां, फ्लो मध्ये मी फर्स्ट टाइम करतो. काल बरोबर आहे तेवढा अंदाज नाही. बरोबर आहे तुमचं फ्लो मध्ये जातात. हां, कार्ड घेतला की थोडं थांबा. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. आपल्या मार्गदर्शनाचा मी नक्कीच विचार करीन. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू अक्रॉस द लाईन टाकण्याचा प्रयत्न. लगातार 2 चेंडू डॉट. राहुल एरंडे गोलंदाज आहेत, आपले बॅट्समन आहेत. आणि आमचे मोडक सर गोलंदाजी करतायत, सुभाष मोडक. दोन्ही संघांमध्ये अत्यंत अष्टपैलू दमदार अशा खेळाडूंचा भरणा आहे.
आणि आमचे भाई आता प्रगटलेले आहेत आणि गगनचुंबी असा हा फटका म्हणावा लागेल. झेल तर फारच कठीण होता, खूपच उडला होता उंच आणि या चेंडूवरती 2 धावा जमवलेल्या आहेत आणि आमचे पंच अक्षय षटक संपल्याची घोषणा करत आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत त्या 49. 49 फॉर द लॉस्ट ऑफ 4 विकेट्स. आणि आजच्या या आपल्या क्रीडा सामन्यांना क्रिकेटच्या सामन्यांना भेट देण्यासाठी आपल्या टीमचे सदस्य आहेत त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत नाही केलं तरी चालेल. हां, पण उत्तम निवेदक आहेत आणि या ठिकाणी खरोखरच समालोचनाची धुरा सांभाळण्याची गरज आहे. कारण दशरथ सर आणि संतोष सावंत सरांनी इथून कल्टी मारले आणि मी एक आपला काम चालावू म्हणून इथं काम करतोय. तर नरेश पवार सरांना एक विनंती आहे की आपण समालोचनाची धुरा सांभाळावी. हॅलो. टीचर्स फायटर्स पेन आयोजित गुरुवारी नितीन पाटील सेवापूर्ती चषक 2025 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या मर्यादित असणारे हे सामने आमचे गुरुवारी नितीन पाटील सर यांच्या सेवापूर्तीच्या एक औचित्य साधून टीचर्स फायटर्स पेनने आयोजित केलेल्या ह्या टुर्नामेंट्स छत्रपती शिवाजी महाराज मैदान पेन नगरपालिका इथे चालू असलेले हे सामने आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये उपस्थित सर्व अगदी काल आणि आज ज्यांनी येथे समालोचन केलं असे सर्व समालोचक गुरुवर्य तसेच आमचे माजी केंद्रप्रमुख सन्माननीय भरा पाटील सर आणि इथे सर्व शिक्षक वर्ग गुणलेखक आमचे नागले सर आणि या सामन्यांमध्ये सर्व संघांनी घेतलेल्या सर्व सहभाग सर्वांचे आम्ही टीचर्स फायटर पेन तर्फे मनपूर्वक स्वागत करतो. विशेष मेहनत घेतलेले आमचे मित्र सन्माननीय विजय मिस्त्री सर यांचं मी खरंच कौतुक करेन आणि त्यांचे सहकारी यांचं खरंच खूप कौतुक करेन. मनोज शिंदे, निलेश पाटील, राजेश भोईर, संतोष पवार या सर्व सहकाऱ्यांचे विशेष मंगेश कांबळे सर या सर्व सहकाऱ्यांचे आम्ही विशेष करून कौतुक करील आणि घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानाकडे. चालू असलेला सामना बिरवाडी 11 वर्सेस कर्जत या दोन संघादरम्यान चालू असलेला हा सामना प्रथम फलंदाजी करत असताना बिरवाडी संघाने आतापर्यंत धावसंख्या फलकावर धावसंख्या एकूण लावलेल्या आहेत त्या 4 बाद 50. 5वं षटक हाताळतोय तो या ठिकाणी कर्जत संघाकडून गोलंदाज संदीप सिद्ध. सुरेख एक लोअर चेंडू टाकला होता, थोडासा इनस्पिन करतोय गोलंदाज. चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपर यांच्या ग्लोव्ज मध्ये. निर्धाव चेंडूची फेकी होत असताना मात्र धावसंख्या स्थिरावते. चांगला चेंडू म्हणावा लागेल. एक वेग न देता चेंडूला एक मध्यम गतीचा टाकलेला हा चेंडू होता, परंतु फसवा चेंडू या ठिकाणी. पुन्हा एकदा इनस्पिन होतोय. सुरेख चेंडू म्हणावा लागेल. थोडीशी या ठिकाणी मोठी फटकेबाजी करत असताना कुठेतरी अडचण निर्माण होताना निर्माण होत आहे हे आपण पाहतोय, परंतु या चेंडूवर सुद्धा 2 धावसंख्या घेतल्या जातात. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या होते ती 52. 5वं षटक हाताळत असताना संदीप सिद्ध आणि बिरवाडी संघाची धावसंख्या होती ती 52. थोडंसं क्षेत्ररक्षकांमध्ये बदल घडवत असताना या ठिकाणी कर्जत संघाचे क्षेत्ररक्षक पुढील चेंडू
फुलटॉस चेंडू या ठिकाणी बीट होतोय, फलंदाज चेंडू निघून जातोय पुन्हा एकदा, निर्धाव चेंडूची विकेट जाते ही या ठिकाणी आणि एक सफलता मिळते, एक यश मिळतोय, विकेट घेतोय तो गोलंदाज संदीप शीद. स्टंप आउट या ठिकाणी होतोय, चांगले विकेट किपर नाही आहे हा ना, त्याने बोटवर केलेलं कॅन्सल केलं का? हा नाही तो आला बघ ना, तो काय चाललाय परत. हॅलो, संदीप शीद यांच्या 5व्या षटकामध्ये शेवटच्या चेंडू आलेली एसटीची विकेट मात्र या ठिकाणी घेतली जाते. कौतुक करावं लागेल विकेट किपर यांचं, चांगलं लक्ष या ठिकाणी त्यांचं क्रिकेटवर आपण पाहतोय आणि संदीप शीद यांच्या गोलंदाजीवर शेवटच्या चेंडूवर घेतलेला हा विकेट आपण पाहिला. सामन्यातील शेवटचं षटक असेल, 6 षटकांचे मर्यादित सामने. षटक हाताळतोय गोलंदाज जनार्दन आणि सामना करतोय तो फलंदाज ज्ञानेश्वर. बिरवाडी संघाकडून ज्ञानेश्वर फलंदाजी करत असताना आतापर्यंत वैयक्तिकरित्या धावसंख्या जमा करतोय. 26 धावसंख्या वैयक्तिकरित्या या ठिकाणी फलंदाजी, मोठी कामगिरी म्हणावी लागेल संघासाठी ज्ञानेश्वर यांची. संघाच्या एकूण धावसंख्या होतात त्या 52 आणि वैयक्तिकरित्या ज्ञानेश्वर यांची धावसंख्या होते ती 26, म्हणजे धावसंख्या 52 झाल्यानंतर 26 धावांचा अर्धा पल्ला आहे. आमचे नागले सर या ठिकाणी सांगतात आम्हाला की अर्ध्या धावसंख्या वैयक्तिक एकट्या फलंदाजांनी या ठिकाणी ज्ञानेश्वर यांनी केलेल्या आहेत. सुरेख चेंडू म्हणावा लागेल, चांगला चेंडू. ज्ञानेश्वर यांच्या गोलंदाजीचा पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतात गोलंदाज जनार्दन. स्टेप आउट करतोय फलंदाज, समोर येऊन खेळतोय, चेंडू जातोय तो शॉर्ट मिडॉनच्या रिझन मध्ये. चेंडूची उचल करण्या अगोदर मात्र या ठिकाणी एक धावसंख्या कंप्लीट केली जाते, पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 53. 5/53, 6वं अखेरचं षटक, डेट षटक म्हटलं जातं. हे षटक हाताळतोय ते कर्जत संघाकडून गोलंदाज जनार्दन. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना यावेळेस फसवा चेंडू, कुठली मोमेंट्स मात्र फलंदाजाची पाहायला मिळत नाही, या ठिकाणी मिळत नाही आहेत. थोडीशी स्टेप आउट करून जर हा चेंडू खेळला असता तर कदाचित बॅट आणि चेंडूचा निश्चित संपर्क झालेला पाहायला मिळाला असता आपल्याला, परंतु या ठिकाणी एक स्टँडिंग पोझिशनने फलंदाज मात्र राहतोय, कुठली मोमेंट्स घेत नाही आहेत आणि यावेळेस हाही चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 53 या धावसंख्येवर. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही, बीट होतोय फलंदाज आणि चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय तो सरळ विकेट किपर यांच्या क्लोज मध्ये. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. फलंदाज रेहमन पावला. त्रेपन्न. यावेळेस मात्र बिग हिट खेळला जातोय. अगोदरचे दोन्ही चेंडूची जेवढी ताकद होती ती ताकद मात्र या चेंडूवर काढताना फलंदाज पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातोय तो मिड विकेटच्या रिजनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून सीमारेषा पार. ताकदीचा वापर, चेंडू हवाई सपर. धावसंख्या 6 ने वाढतात. धावसंख्येला एक आकार, धावसंख्या होतात 59, 59. चांगला फटका म्हणावा लागेल यावेळेस. बॅट आणि चेंडूचा परफेक्ट या ठिकाणी संपर्क जुळून येतोय. यावेळेस सुद्धा चांगला फटका साकारला. चेंडू
वंसभाऊन चौकार आणि शेवटच्या 2 चेंडूवर मात्र धावसंख्या 10 ने वाढतात. षटकाची समाप्ती होते. एकूण धावसंख्या होतात त्या 63. 64 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी समोर उभं केलेलं आहे ते बिरवाडी संघाने कर्जत संघाच्या समोर. अगदी निर्णायक क्षणी अशी वाटत होते की शेवटचं षटक हे उत्कृष्ट गोलंदाज टाकतोय, परंतु अगोदरचे 4 चेंडू सुरेख टाकल्यानंतर जी कसरत होती ती शेवटच्या 2 चेंडूवर या ठिकाणी फलंदाजांनी काढताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडूमध्ये या ठिकाणी 10 धावसंख्या घेतो. मिड विकेटच्या रिजन मध्ये मारलेला प्रेक्षणीय षटकार आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मारलेला वंसभाऊन चौकार या 2 चेंडूवर 10 धावसंख्या जमा केल्यानंतर एकूण धावसंख्या होते ती 6 षटकांच्या समाप्तीनंतर बिरवाडी संघाची 5 गडी बाद 63. विजयासाठी 64 धावसंख्येची आवश्यकता. तिकडे पलीकडे बॉल समोर बॉल आहे बघा, तो द्या ना सर. हा चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय बिरवाडी संघाने.
विजयासाठी या ठिकाणी कर्जत संघाला 6 षटकामध्ये 64 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रत्युत्तर देण्यासाठी सलामीवीर या ठिकाणी खेळपट्टीवर सज्ज झालेले आहेत. ते स्ट्राईक घेतात संभाजी पातेरे आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते यश वेखंडे. प्रथम गोलंदाजी हाताळतात बिरवाडी संघाकडून ज्ञानेश्वर. पहिला चेंडू यावेळी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्याच चेंडूवर प्रत्युत्तर देण्यास सज्ज होत असताना पहिल्याच चेंडूवर पहिला चौकार येतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल कर्जत संघाकडून या ठिकाणी संभाजी यांच्या फलंदाजीतून. 6 षटकामध्ये 64 धावसंख्येची आवश्यकता असताना या ठिकाणी सुरेख फटका साकारला जातोय. मिड विकेटच्या रिझनमध्ये चेंडू अलॉंग द कार्पेट जातोय. तो सरळ क्षेत्र सीमारेषा पार. यावेळेस हलक्या हाताने टाकलेला हा वेळेस हा चेंडू पंचांकडे मोठी दाद आणि पंच मात्र स्थिर राहतात. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होत असताना कुठेतरी एक दबाव अपीलच्या स्वरूपात पाहायला मिळतोय तो क्षेत्ररक्षकांकडून. सुरेख चेंडू म्हणावा लागेल या ठिकाणी. गुडलेन स्पॉटला पडलेला हा चेंडू सरळ निघतोय. तो विकेट किपर यांच्या क्लोजमध्ये निघून जातोय. फलंदाज स्टेप आउट करतोय अलॉंग द कार्पेट. चेंडू सीमा रेषा पार. थोडस प्रवीण सरांकडून थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय या ठिकाणी आणि चेंडू सीमारेषा पार जातोय. दुसरा चौकार येतोय आतापर्यंतच्या या पहिल्या षटकामध्ये. फलंदाज स्टेप आउट धावसंख्या होतात त्या 8. अलॉंग द कार्पेट. चेंडू सीमारेषा पार. यावेळेस जेवढा चांगला गोलंदाज आमचे पडलकर सर सांगतात की अगोदरच्या सामन्यांमध्ये या गोलंदाजाने सुरेख गोलंदाजी केली होती, परंतु आत्ता मात्र या ठिकाणी पाहतोय की जेवढा चांगला गोलंदाज तेवढा चांगला मोठे फटकेबाजी करणारा फलंदाज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 14 धावसंख्या. धावसंख्या फलकावर लागतात त्या कर्जत संघाच्या. पॉवर प्लेचं पूर्णपणे षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचं एक मानस या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला फलंदाज संभाजी यांच्या फलंदाजीतून. यावेळेस मात्र चांगला चेंडू निघून जातोय सरळ विकेट किपर यांच्या क्लोज मध्ये. धावसंख्या स्थिरावते ती 14 या धावसंख्येवर. नको सांगतो बोलताय नको अंपायर कडे. हॅलो. शेवटच्या चेंडूमध्ये आलेला प्रेक्षणीय षटकार पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी कर्जत संघाची एकूण धावसंख्या होती ती 20. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली ती संभाजी पाथरे यांच्या फलंदाजीतून.
दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू, खराब चेंडूची फेकी करतोय गोलंदाज प्रवीण सर या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. लेग साईडच्या खूप बाहेरून टाकलेला चेंडू या ठिकाणी वाईड डिक्लेअर करतात पंच. यावेळेस मात्र दिशा देतोय तो स्क्वेअर लेगच्या रिझल्ट मध्ये. चेंडू सीमारेषा पार येतोय चौकार. धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या फलकावर धावसंख्या लागतात. त्या दुसरे षटक प्रगतीपथावर असताना या ठिकाणी बिरवाडी संघाकडून कर्जत संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 25. 64 धावसंख्येचं टार्गेट विजयासाठी समोर ठेवलेलं असताना बिरवाडी संघाने या ठिकाणी मात्र कर्जत संघ अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर देतोय. यावेळेस मात्र अगोदरच्या चेंडूला मात्र फटका लगावल्यानंतर आता मात्र गोलंदाज थोडासा चाणक्य होतोय. जरा मोमेंट्स फलंदाजाची या ठिकाणी लक्ष देत असताना गोलंदाजी करतोय आणि विकेट मात्र घेतोय तो प्रवीण भड सर. मात्र या ठिकाणी यश वेखंडे सरांना मात्र या ठिकाणी बाद करतात. परतावं लागेल वेखंडे सरांना या ठिकाणी. यश सरांना परतावं लागेल. चांगला फटका साकारला होता पहिल्या चेंडूवर, परंतु मात्र दुसरा चेंडू मात्र प्रवीण सरांनी अतिशय अचूक टाकला गेला आणि या ठिकाणी मात्र यश सरांना परतावं लागतोय. नवीन फलंदाज जनार्दन सर. गोलंदाजच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतात ते प्रवीण सर. या ठिकाणी एक सफलता, एक यश, एक विकेट या ठिकाणी मात्र. हाही चेंडू उंचावर मारलेला आहे. उंचीला लांबी आहे, उंची आहे आणि झेल सुद्धा अचूक टिपलेला आहे. वा, सुरेख झेल म्हणावं लागेल आजच्या दिवसातला. या ठिकाणी उंचावर भरपूर गेलेला चेंडू. या ठिकाणी असं वाटलं होतं की कुठेतरी अवघड होऊन जाईल, परंतु या चेंडूवर असणाऱ्या लक्ष मात्र त्यांना दुसरा विकेट घेण्यासाठी यशस्वी होत आहेत आणि झेल पकडतात ते. स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजी करत असताना प्रवीण सर. परतावं लागतंय जनार्दन सरांना. नेक्स्ट फलंदाज डोलारे सर. सन्माननीय श्यामकांत पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिक्षक आमचे जे टीचर फायझर पेन आणि गुरुवर्य नितीन पाटील सर यांच्यातर्फे सर्व या ठिकाणी सरांचं आम्ही शाब्दिक शुभनाने स्वागत करतो. तिसऱ्या विकेटसाठी मोठी अपील होती. असं वाटत होतं की यावेळेस हॅट्रिक घेतात का प्रवीण सर, आणि प्रयत्न सुद्धा चांगला होता आणि खेळाडूंचा जे क्षेत्ररक्षक आहे त्यांचा उत्साह सुद्धा मोठा होता, परंतु पंच तेवढं दक्ष, अतिशय चाणक्य या ठिकाणी नजर आहे त्यांची. हा चेंडू मात्र सीमारेषा पार जातो. येतोय षटकार. 6 धावसंख्या. डोलारे सरांच्या फलंदाजीतून आलेला मोठा फटका. 6 धावसंख्येने वाढ झाल्यानंतर धावसंख्या फलकामध्ये या ठिकाणी भर पडते. धावसंख्या होते ती 31. मात्र सीमारेषा पार जातो. हो, खूप सुरेख फटका मारावा लागेल या ठिकाणी. आता आमचे इथे सर आहेत ते सांगतात की खरोखरच 2 उत्कृष्ट फटके मारले डोलारे सरांनी आणि चेंडू डोलवला त्यांनी या ठिकाणी. सुरेख फटकेबाजी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 35. अजूनही विजयासाठी मोठं अंतर आहे धावसंख्येचं. अजूनही 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. तिसरी ओव्हर टाकायला पाहिजे. तिसरी ओव्हर
तिसरी किंवा चौथी डबले असते ना ते 22 रन मारले त्यांची पण वाईट नव्हती पण बसले ते बॉल जात आहेत संघाकडून पुढील षटक हाताळतात ते विजय कांबळे सर या ठिकाणी. सन्माननीय आमचे मित्र भूषणजी पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. टीचर्स फायटर्स पेन्स आणि गुरुवारी नितीन पाटील सेवापूर्ती चषक आयोजित केलेला आहे. सर्व आयोजकांतर्फे सन्माननीय भूषण पाटील सरांचं मनपूर्वक शाब्दिक सुमनाने आम्ही स्वागत करतो. तिसरी विकेट या ठिकाणी जाते. थोडंसं अडचणीत सापडतोय कर्जत संघ, परंतु धावसंख्येच्या सरासरी मात्र सुरेख पाहायला मिळते. यावेळेस हलक्या हाताने साकारलेला चंड फटका, वा सुरेख झेल. ज्या पद्धतीने हा झेल पकडलाय त्याच पद्धतीने बिरवाडी 11 संघ सामन्यावर पकड निर्माण करतोय असं वाटतंय या ठिकाणी. या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजूनही या ठिकाणी विजयासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता आहे, मात्र विकेट जातात त्या 5. जर युट्यूबला ऍक्शन रिप्ले पाहिले ना प्रवीण सर, नक्की पहा तुम्ही. संध्याकाळी खूप सुरेख झेल पकडलेला आपण या ठिकाणी आम्ही रिप्ले पाहतोय. हा, संदीप पारडे सरांकडून प्रवीण भट सरांसाठी 200 रुपयाचं सर पारितोषिक आलेलं या झेलसाठी. हा, विजय सर पुन्हा एकदा हलक्या हाताने या ठिकाणी मात्र एक विचारपूर्वक खेळलेला हा फटका. मोठे फटकेबाजी करण्यामध्ये या ठिकाणी संघ अडचणीत सापडतोय. कुठेतरी थोडीशी चाणक्य नीती स्वीकारावी लागेल आणि या पद्धतीने चेंडूला पुश केला. चेंडू सरळ निघून जातो तो चौकाराला. एक खेळाडू आहे ना कर्जत संघ, फलंदाज हरीश. विजय कांबळे सर, पुढचा चेंडू हरीश सरांसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हलक्या हाताने पॉइंट रिजन मध्ये मारलेला हा चेंडू होता. असं वाटत होतं थोडासा जरी मोठा फटका खेळला असता तर यावेळेस सुद्धा हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला असता, परंतु निश्चितच नशिबाची साथ म्हणावी लागेल या ठिकाणी हरीश सरांच्या बाजूने, कर्जत संघाच्या बाजूने. यावेळेस या चेंडूवर 1 धावसंख्या घेतल्यानंतर कर्जत संघाच्या धावसंख्या फलकामध्ये मात्र वाढ होते. धावसंख्या 1 ने वाढल्यानंतर एकूण धावसंख्या होते 40. पुन्हा एकदा स्टेप आउट करून पुढे येऊन मोठा फटका साकारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. 1 धावसंख्या घेतली जाते. 2 धावसंख्या या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 ने वाढल्यानंतर एकूण धावसंख्या लागतात त्या 42. अजूनही 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. जर तरचा सामना आपण पाहतो या ठिकाणी.
फटका गेला काय आणि पाहतोय आपण शब्द तोंडात आहे आणि फटका मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार येतोय. धाव संख्या 6 ने भरतात. धाव संख्या होतात त्या फटका गेला काय आणि 48. अजूनही 16 धावसंख्येची आवश्यकता. 18 चेंडू विजयासाठी 16 धावसंख्या. अजित ये बसे. विजयासाठी 18 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता कर्जत संघाला. दादा होता आता गेला होता. बॉलर ज्ञानेश्वर. यावेळेस विकेटसाठी अपील केली होती परंतु ज्ञानेश्वर सर यांच्या चेंडूवर घेतलेली ही पहिली धावसंख्या लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. आणि यावेळेस बॅटची एज लागते आणि ही विकेट जाते. या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी विजय सर सांगा थोडं आयोजकांनी सांगा. हॅलो. तत्पूर्वी आमचे पेन तालुक्यातील सहकारी शिक्षक सन्माननीय भूषण पाटील सर यांचं यथोचित असं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होणार आहे. मी सन्माननीय नितीन पाटील सर यांना विनंती करतो. नितीन पाटील सर भूषण पाटील सरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तसेच श्यामकांत सर यांचं सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विजय सर सर जा. श्यामकांत सर आणि भूषण सर यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जात आहे आयोजकांतर्फे. आणि स्वतः गुरुवर्य नितीन पाटील सर यांच्या सेवापूर्ती हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भूषण सरांचं आणि कॅमेरामॅन या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. स्कोर सांगा. 49 धावसंख्या झालेल्या त्या 49. हा 2 चेंडू झाले. श्यामकांत सर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वतः नितीन पाटील सर यांचं धन्यवाद सर. आपण या ठिकाणी आलात ना या स्पर्धेना सदिच्छा भेट दिलीत. हा सर ओके. अमोल यावेळेस फटका साकारला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. हा झेल सोपा होता आणि एकही धावसंख्या मिळाली नसती. उलट या ठिकाणी एक विकेट घेतला असता. हा झेल सोडलाय म्हणजे जवळ बिरवाडी संघाने मॅच सोडले का हे मात्र आपल्याला पाहायचं आहे.
15 चेंडू विजयासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. हॅलो, यावेळी सुद्धा या चेंडूवर 1 धावसंख्या घेतली जाते. धावसंख्या होती ते 53. हा मोठा फटका येतोय. अगोदरचा तो झेल सोडला गेला, तो थोडासा झेल पकडला असता तर सामन्याला रंगतदार आणि चुरस निर्माण झाली असती. परंतु यावेळेस मात्र फलंदाज अमोल सरांनी मारलेला प्रेक्षणीय षटकार. धावसंख्या होतात त्या 59. षटकची समाप्ती होते. 4 षटक झाले ना, 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. विजयासाठी आता 12 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता कर्जत संघाला. बोललो 12 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता. प्रशांत माने सर गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेस पहिल्या चेंडूवर 1 धावसंख्या घेतली जाते. धावसंख्या होता त्या 60. सन्मान्य निलेश पाटील सर आणि शिवा सर यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. एक धावसंख्येने विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे ते कर्जत संघ. या ठिकाणी असं वाटत होतं की बिरवाडी संघ हा सामना खेचेल, परंतु थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आणि कर्जत संघाने लगावलेले मोठे फटके आणि उंचावलेली धावसंख्या यामुळे कर्जत संघ जवळजवळ विजयाच्या दिशेने आसपास पोहोचलेला पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेस अलॉंग द कारकोट खेळलेला हा फटका 1 धावसंख्या पूर्ण दुसरी घेण्याचा प्रयत्न, परंतु थांबावा लागतोय. यावेळेस सुद्धा 1 धावसंख्या घेतली जाते. 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 चेंडू विजयासाठी 2 धावसंख्या. वा, सुरेख सामना बिरवाडी संघाने केला होता या ठिकाणी. खरोखरच जर 4थ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार जर पडला नसता तर हा सामना आणखी निश्चितच आपल्याला चांगला पाहायला मिळाला असता. आजच्या दिवसामध्ये खालापूर, कर्जत तसेच मसला, स्वतः पेन आयोजक संघ आणि पोलादपूर संघ, बिरवाडी संघ म्हणजे महाड संघ अशा पद्धतीने आपल्या रायगड जिल्ह्यातील संघ खेळले गेले. उद्या जे संघ खेळणार आहेत
ते निश्चितच आपल्याला राज्यातील संघ खेळताना पाहायला मिळतील. वाह, सुरेख चेंडू. वाह, यावेळेस मात्र हा विजयाचा फटका ठरू शकतो आणि यावेळेस कर्जत संघ मात्र विजयी ठरतोय. अभिनंदन कर्जत संघाचं. आणि बिरवाडी संघाने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न केले, चुरस निर्माण केली आणि अखेरच्या षटकापर्यंत हा सामना बिरवाडी संघ घेऊन गेला होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये मात्र पराजय स्वीकारावा लागतोय बिरवाडी संघाला आणि कर्जत संघ मात्र या पुढच्या फेरीमध्ये जातोय. अभिनंदन कर्जत संघाचे. आणि आजच्या दिवसामध्ये जे संघ खेळले